पुणे शहरामधील फर्ग्युसन रोडवरती असलेल्या L3 द लिझर लाउंज या पबमधील ड्रग्ज घेतानाचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती समोर आला आणि पुण्यामध्ये खळबळ माजली। सध्या निवडणुकांचा काळ असल्यामुळे सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये अशा प्रकरणांवरून जोरदार धुमचक्री पाहायला मिळत असते। सत्तेतले आणि बिगर सत्तेतले असे सगळेच पक्ष आणि राजकारणी लोक याविषयी आंदोलन करत असताना पाहायला मिळतात। मात्र आज न्यूज अनकटच्या शुभम केसकर या प्रतिनिधींनी या संपूर्ण प्रकरणाची दुसरी बाजू समोर आणण्याचा प्रयत्न केला। सदर बारवर झालेली कारवाई ही बेकायदेशीर असल्याचा आरोप करत बार मालकांच्या वकिलांनी याबाबत कोर्टात जाण्याची तयारी केली असल्याची माहिती न्यूज अनकटला दिली आहे। सर काय सांगाल, एकंदरीत कारवाई होती कारवाई गैर कारवाई म्हणून नातेवाईकांचं म्हणणं आहे, तुम्ही कशा प्रकारे एक्सपेक्ट करता? मी वकील आहे, ओनर जे आहेत त्यांचा वकील आहे मी। सदर हॉटेल हे कमर्शियल व्यावसायिक प्रॉपर्टी आहे, त्याचा दरवर्षी व्यावसायिक कर आहे तो हे जे जागा मालक आहे व्यवस्थित भरत आहे। सदर प्रॉपर्टी संदर्भात महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून गेल्या महिन्यात त्यांना एक नोटीस आली होती की सदर प्रॉपर्टीमध्ये काही स्ट्रक्चरल चेंजेस तुम्ही केलेले आहेत का, आणि जर असतील तर त्याबाबत तुम्ही तुमचं लेखी म्हणणं सादर करा। या नोटीसला अनुसरून आम्ही त्यांना आर्किटेक्टच्या मार्फत आमचा रिप्लाय दिलेला आहे। आर्किटेक्ट मार्फत रिप्लाय दिलेला आहे। फायर एनओसी आम्ही तिच्या प्रॉपर्टीची काढलेली आहे आणि सदर प्रॉपर्टीमध्ये अनधिकृत असं काहीच नाही आहे। तर सदर प्रॉपर्टी मला असं समजण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की अनधिकृत असेल तर त्यावरती कारवाई करा। आता हा संपूर्णपणे अधिकार हा महानगरपालिकेचा आहे। महानगरपालिकेला येथे जर काही अनधिकृत वाटत असेल तर त्यांनी त्यावरती कारवाई करायला काहीही हरकत नाहीये, परंतु जर ती कारवाई जर गैर प्रकारची असेल तर या संदर्भात आम्ही माननीय कोर्टामध्ये दाद मागणार आहोत। या प्रकरणामधील बारचे जागा मालक यांनी या घटनेमागे आम्हाला बदनाम करून नुकसान पोहोचवण्याचा हेतू असून रोनाल्ड डिसूझा नामक आमच्या व्यावसायिक विरोधकाने हे प्रकरण घडवून आणले असा आरोप केलाय। याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी न्यूज अनकटशी बोलताना दिली आहे, पाहूयात। वडील आहेत माझे। कसं आहे ना सर, या जे 3 हॉटेल जे पार्टनर्स होते यांच्या हलगर्जी पाण्यामुळे आमचं हॉटेलचं लायसन्स पण रद्द झालेलं आहे। FL3चं लायसन्स आमचं रद्द झालंय। आमचं अख्ख्या घराची इन्कम ही हॉटेलवरती बेस्ड होती सर। दिस वॉज माय फ्युचर जे आता गेलेलं आहे कम्प्लिटली हातातनं। शिवाय माझे वडील लिव्हर सिरोसिसचे पेशंट आहेत। त्यांना याच्या अगोदर जहांगीर हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटलला अनेक वेळा ऍडमिट करण्यात आलेलं आहे। त्यांना आता पोलीस कस्टडीत ठेवलेलं आहे अनलॉफुली। गरज नव्हती सर। काय जर उद्या कोणाच्या घरामध्ये मर्डर होतो किंवा ड्रग्ज सापडतो सर, तर घर मालकाला रिस्पॉन्सिबल का पकडतात? फॉर क्वेश्चनिंग, नॉट फॉर अरेस्ट। इथं डायरेक्ट अरेस्ट केलेली आहे सर। आणि ह्याच्यामध्ये झालेलं नुकसान म्हणजे सर कसं मानसिक त्रास झालाय, जी मानहानी झालेली याची भरपाई कोण करणार? त्याशिवाय बाकीचे पण सगळी लोक जे हे जशी न्यूज उजळली, जसं रॉनी डी अल्मेडिया नावाचा जो इकडचा जुना टेनंट होता ज्याच्या विरुद्ध पण आम्ही तक्रार ऑलरेडी नोंदवलेली आहे, त्यांनी या प्रसंगाचा पुरेपूर फायदा घेऊन सर एवढा पर्सनली अटॅक केलेला आहे की आता आमचे एज्युकेशन पण सर धोक्यात आहेत। मला इथून पुढे 2 महिन्यामध्ये आयर्लंडला जायचं शिकायला सर। आता ह्या केसमुळे माझं तिकडे पण जाण्यासारखा प्रॉब्लेम होईल। एकंदरीत सर माझ्या घरच्यांचं मेंटल पीस डिस्टर्ब झालंय, फिजिकल हेल्थ डिस्टर्ब झाली आहे, सगळ्यांचे करिअर डिस्टर्ब झालेत आणि द ओनली सोर्स ऑफ इन्कम पण सर डिस्टर्ब झालेलं आहे। दिस इज अ केस ऑफ ट्रॅजेडी फॉर अस। आम्ही रोनाल्ड डिसूझाच्या नावाने ऑलरेडी 31 मेला कंप्लेंट दिली होती। तो आम्हाला ब्लॅकमेल करत होता की तुमचं हॉटेल आम्ही बंद पाडू म्हणून। आम्ही त्याच्या नावाने कंप्लेंट दिलेली पोलीस आयुक्ताला की हा आम्हाला कंटिन्यूअस ब्लॅकमेल करत आहे आणि तुमचं हॉटेल बंद पाडू असं त्यांनी आम्हाला वारंवार धमक्या दिलेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर हे झालेलं आहे। ह्याच्या मागं मास्टर माइंड रोनाल्ड डिसूझा आहे। ह्याला तुम्ही ताब्यात घेऊन याची सहज चौकशी करा। त्याची आमच्यावरती 138 केस आम्ही त्याच्यावरती दाखल केलेली आहे। आम्ही त्याला 2017 मध्ये हॉटेल भाड्याने दिलं होतं। त्याच्यानंतर त्यांनी आमचं सगळे चेक बाउन्स केले, 25 लाखाचे त्यांनी चेक बाउन्स केले। त्याच्यावरती 138 दाखल आहे, ती केस चालू आहे। त्याच्यावरनं तो आम्हाला कंटिन्यूअस ब्लॅकमेल करतोय, तुम्ही मला पैसे द्या नाही तर आम्ही तुमच्यावरती काही करू। काल त्यांनी G24 तासला काल त्यांनी मुलाखत दिली। त्याच्यामध्ये कंप्लेंट ह्याच्यामध्ये पण तुम्ही व्हेरीफाय करा DJ रोनाल्ड हा तोच आहे का जो लोकांना ब्लॅकमेल करतो। G24 तासच्या युट्यूब लाईव्ह वरती त्यांनी केलेला आहे। युजर नेम पण करा, हे नंतर व्हेरीफाय करण्यात येत आहे। हे व्हेरीफाय करू आपण। हे काल न्यूज बघताना माझ्या समोर आलेली गोष्ट आहे की हा तोच आहे का? हे सर आम्हाला ब्लॅकमेल करण्याची आम्ही नोटीस दिली होती। ते नोटीस आम्ही ऑलरेडी कंप्लेंट केलेली त्याच्या नावाने आणि हा आम्हाला ब्लॅकमेल करतोय। 2017 त्यांनी लिखित दिलेले की आय रोनाल्ड अल्मेडा हॅज नॉट पेड द रेंट फॉर 3 months सो फॉर रिक्वेस्टेड की ओनर I am locking the place and giving the keys to Abba Kamte म्हणजे माझे आजोबा and the keys will be hand over once the key is returned।
वन्स द रेंट इज पेड. म्हणजे ही दिशा तो ब्लॅकमेल करतो आम्हाला. आणि आमचा सरळ संशय आहे की ह्या गेम त्यांनी आकाश कामटे बरोबर मिळून आम्हाला लटकवायला फक्त त्यांनी केलेला आहे. याच्यामध्ये उगाच आमचा मानसिक त्रास घरातला अख्खा बिघडलेला आहे. आजोबा 70 वर्षाचे माझे आहेत. आज त्यांना हे सगळं भोगायला लागतंय. त्यांची आई संतोष कामटेची आई, आजी तिकडे, आज तुम्ही आईला बघू शकता यांची काय हालत झालेली आहे. यांचा मुलगा PC मध्ये. उद्या परवा जर त्याच्या जीवाला काही धोका झाला याला जबाबदार पोलीस आयुक्त राहणार आहे का, याचा आम्हाला उत्तर पाहिजे. आम्ही भाडं जर दिलेलं आहे, उद्या परवा जर मर्डर झाला कुठल्या घरामध्ये त्याचा जबाबदार ओनर नसतो. म्हणजे इथं उद्या परवा काय झालं आणि तुम्ही म्हणता की पार्टी रात्रभर चालू होती. 100 मीटरवरती शिवाजीनगर पोलीस चौकी आहे. पण नाही आपण काय म्हणायचं तसं, त्यांचं सहकार्य आम्हाला आहे. माझा मुलगा आतमध्ये तरी ते काळजी घेतात, सहकार्य सगळे. पण हे जे काही घडलं त्यात मालकाचा दोष नाहीये ना. मालक झोपलेला आहे घरात, तुम्ही रात्री पार्टी ठेवली आणि सारखं मालक काही चेक करतो का येऊन? काही तो मालकाला येता येत नाही म्हणून तो भाड्याने दिलं. तो सक्षमच नाही हॉटेल बघण्याच्या ह्याचा. तो पूर्ण आजारी आहे. त्याला जे आज अटक झाली आहे तो सक्षम नाही. आणि माझे मिस्टर तर 70 वर्षाचे आहेत. त्यांना हे हॉटेल चालवतात, 30 वर्ष चालवलंय. एक कंप्लेंट नाही का, एक गैरकारभार नाही का, एक एवढीच काही वाईट नाही. आणि आता जर हे आम्हाला तो दाट संशय घडवून आणले काय याच्यामध्ये काही सापडलं नाही, ड्रग्ज सापडलं नाही, तुमचं काही असेल पदार्थ, अंमली पदार्थ सापडले, हे कुणीतरी घडवून आणले आणि हा मानसिक त्रास देतात उगाच. त्याशिवाय सर यांनी काल काय स्टेटमेंट दिलेली आहे की वी आर हार्डकोर क्रिमिनल्स, आमच्या सगळ्यांकडे गन्स आहेत. त्यांनी फक्त सिद्ध करून दाखवावं की आमच्या सगळ्यांकडे गन आहेत म्हणून. मी स्वतः पोलीस चौकीमध्ये माझ्या सगळ्या भावना घेऊन हजर होतो. आमची हिस्ट्री चेक करा, आम्ही हिस्ट्री शीटर आहोत का, आमचा कुठला गुन्हा दाखल आहे का, आम्ही कुठलं चुकीचं अनलॉफुल काम केलेलं आहे का, आमची कुठली भांडणं आहेत का. सर हार्डकोर क्रिमिनल एखाद्याला बोलणं ना खूप मोठी गोष्ट असते. कोचाने खूप मानहानी होती सर. बाहेर आता एवढी गोष्ट त्यांनी सिद्ध करून दाखवा. त्याचं म्हणणं असं की आम्ही त्याला 5 वर्षापासून डेथ थ्रेट देतोय म्हणून तो मास्क लावून फिरतोय. काल त्यांनी ZTVला हे स्टेटमेंट दिलं होतं. ज्या माणसाला आम्ही डेथ थ्रेट देतोय अलिजिडली, तो सोशल मीडियावरती पोस्ट करू शकतो, तो त्याचे बिझनेसेस रन करू शकतो, तो पार्टी ऑर्गनाईज करू शकतो. तेव्हा त्याला मरण्याची भीती नाहीये त्याला. आणि तो काल इंटरव्ह्यू मध्ये म्हणलाय की हे अनधिकृत आहे. त्याला आम्ही भाड्याने दिलं होतं चालवायला. म्हणजे तू पण अनधिकृत चालवत होता ना. त्याचं म्हणणं होतं की हे अनधिकृत आहे, तुला आम्ही 2017 साली भाड्याने दिलं होतं, म्हणजे ह्याला जबाबदार पण तो आहे. मग तुम्ही त्याला पण ताब्यात घ्या. अनधिकृत त्यांनी पण चालवलंय, तुम्ही त्याला ताब्यात घ्या ना पहिला. शिवाय जागेचं रेनोव्हेशन पण रॉनी डी अल्मेडानी केलेलं होतं. जर एवढंच इलिगल होतं आणि जर हा एवढा सत्यवादी आहे तर त्यांनी हॉटेल चालवायला घेतलंच कशाला पहिली गोष्ट. तर माझी पोलीस आयुक्ताला विनंती आहे, रोनी अल्मेडाला तुम्ही ताब्यात घ्या. त्याचं म्हणणं होतं की त्यांनी पण हॉटेल घेतलं, म्हणजे याचा अर्थ इलिगल तुम्ही म्हणतात, जे की बिलकुल नाहीये. आम्ही सगळे याची वारंवार टॅक्स पावती वगैरे आम्ही सगळं भरलेलं आहे. आणि हे जर इलिगल असेल, तुम्ही रोनी अल्मेडाला तुम्ही ताब्यात घ्या आणि त्याची चौकशी करा.